नमस्कार मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता खूप दिवस झाले निफ्टी एका रेंजमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता, की मार्केटमध्ये आता काय झालं, की निफ्टी या रेंजमध्ये खूप खेळत आहे. म्हणजे ऑलमोस्ट इथे 25,785 ते 26,212. मग आता काय आपल्याला काय करायचं आहे, तर डेली ट्रेड बेसिसवर ट्रेड घेण्यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे, तर इंट्राडे लेवलला आपण काय पाहतो, जसं डेलीचा चार्ट पाहतो. आता आपण इथं पाहिलं असेल बघा, शूटिंग स्टार होता, त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर मी कायम सांगतो की कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपण चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. आता विचार करा 26,656 पासनं मार्केट हे खाली आलेलं आहे. त्यानंतर कंटिन्यूअस 2 दिवस मार्केट फॉल करतंय. मग आपल्याला काय करायचं आता डेलीवर, आता मी इथं पाहिलं की इथे तुम्ही पाहू शकता की हा एक सपोर्ट होता डेली लेवलला, हा एक ब्रेक झालेला आहे आणि त्याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग झाली. मग 1 आवरला आपण काय पाहतोय, आता 1 आवरला पण तुम्ही पाहू शकता की मार्केट ऑलमोस्ट 17 तारखेपासून इथे पहा, 18 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत एवढ्या ऑलमोस्ट एक 7 ते 8 दिवस झालं मार्केट याच रेंजमध्ये खेळतंय. आता आपल्याला काय ते इथे एक ब्रेकआउट भेटलाय बघा, आणि याचा ब्रेकआउट कुठं तर डाऊन साईडला ब्रेक झालेला आहे. मग आता आपण काय करणार आहे की 1 आवरला पण इथं ब्रेकआउट दिलाय या, त्यानंतर आपण इथं 15 मिनिट्सला आणणार आहे. 15 मिनिट्सला तुम्ही पहा की इथे काय झालंय, मार्केटने आज याच्या खालीच क्लोजिंग दिलेली आहे. मग आता नेक्स्ट आपण उद्यासाठी काय करणार आहोत यामध्ये, तर सेकंड डेला आपल्याला पाहायचं आहे की मार्केट ही लेवल सस्टेन करते का, म्हणजेच केवढी 25,760. त्यानंतर 1 आवरला या, 1 आवरला पण बघा तोच एक सपोर्ट आहे तिथे चांगल्या प्रकारे, कारण की इथनं मार्केट गॅप अप झालेलं होतं. त्यानंतर तुम्ही डेलीला या, डेलीला पण तुम्ही पाहू शकता की या लेवलपासून जे मार्केट वर गेलं होतं तोच सपोर्ट आपल्याला डेलीला पण भेटतो. पण जोपर्यंत आता आपण असं कन्सिडर करू की 25,760च्या खाली मार्केट क्लोज होत नाही किंवा त्याच्या खाली जात नाही, तोपर्यंत आपल्याला पुट बाय नाही करायची. कारण की हे 70-80 पॉईंट 100 पॉईंटमध्ये काय होईल की आपला टाइम डिके खूप होईल. आणि मी कायम सांगतो की तुम्ही ॲट द मनीची स्ट्राईक प्राईस घ्या किंवा इन द मनीची स्ट्राईक प्राईस घ्या आपल्या रिस्क मॅनेजरनुसार, कारण की तुम्ही जेवढे OTM बाय करसाल तेवढा तुमचा जास्तीत जास्त लॉस होणार आहे. आता आपण 1 आवर टाइम फ्रेमला पाहिलं बघा, हे टार्गेट इथं कन्सिडर करू शकतो किंवा 15 मिनिट्सला. आता समजा उद्या मार्केट गॅप डाऊन झालं आणि मार्केट या लेवलला इथे कुठेतरी याच्या नियर बायच मार्केट कुठेतरी ओपन झालं. आता याच्या नियर बाय जर मार्केट ओपन झाल्यानंतर आपण काय करायचंय, तर आजची क्लोजिंग आहे 25,860. आपण काय करायचंय, हा लो मार्क करून घ्यायचा आहे. आता हा लो मार्क केल्यानंतर काय होणार आहे, तर इथे आपल्याला हे भेटणार आहे की कालची म्हणजे आजची क्लोजिंग, जेव्हा पण मार्केट गॅप डाऊन होतं फर्स्ट 1 आवरमध्ये जर एस्टरडे लो किंवा हाय जर ब्रेक केला नाही तर मार्केट साईडवेज जाऊ शकतं. मग आता उद्या समजा या लेवलला इथे कुठे 25,800 वगैरे लेवलला मार्केट ओपन झालं, तर आपल्याला काय पाहायचं की फर्स्ट 1 आवरमध्ये एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म होऊन हा एस्टरडे लो ब्रेक होतोय का, किंवा जो आपण सपोर्ट लाईन मार्क केलेला आहे 15 मिनिट्सला तो ब्रेक होतोय का, हे पाहणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. मग समजा ही जर लेवल ब्रेक झाली तर आपण अजून फर्दर डाऊन साईडसाठी विचार करू शकतो. आलं लक्षात? अशाच प्रकारे तुम्ही सिंपलरित्या ॲनालिसिस करू शकता. आपण याच्यात अजून ॲडिशन काय करू की आपण निफ्टीचा OI डाटा पाहूया. आता OI डाटामध्ये काय आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आता हा OI डाटा आहे 2 डिसेंबरच्या एक्सपायरीचा, कारण की आज 25 नोव्हेंबर होती, आजची एक्सपायरी संपलेली आहे, त्यामुळे आपण आता 2 डिसेंबरची एक्सपायरी पाहणार. आता 2 डिसेंबरची एक्सपायरी पाहण्यामध्ये इथे बघा, आता पूर्णपणे अपडेट आपल्याला पूर्णपणे त्या रिगार्डिंग दिसणार आहेत की आज मार्केट क्लोज झाल्यानंतर काय त्याच्यात पोझिशन्स झाल्या एक्सेट्रा. आता इथे पहा, मार्केट आता आहे 25,900च्या लेवलला. इथे तुम्ही पाहू शकता की कॉल रायटर्स किती आहेत, 20,200. इथे किती आहेत, 12,800, ऑलमोस्ट 13,000. त्यानंतर 25,950ला 20,000 आहे, 26,000ला किती आहेत, 95,000. ते 26,000ला पुट रायडर्स किती आहेत, 63,000. त्यानंतर इथं 26,050ला किती आहेत, 18,500. इथे किती आहेत, 7,500. म्हणजे याचाच अर्थ काय की जे कॉल रायटर्स आहेत, जे बियर्स आहेत, ते मार्केटमध्ये या लेवलला प्राइस जाऊन न देण्याचा प्रयत्न करतात.
आणि त्यानंतर 25,900चा जो सपोर्ट आहे त्याला काय यायचं 36,000 पुट सेलर्स आहेत, 30,000 कॉल सेलर्स आहेत. म्हणजे ही लेवलला खूप टफ आहे 25,900ची. त्यानंतर आहे 25,850. इकडे 15,000 पुट सेलर्स आहेत, इकडे 6,800 कॉल सेलर्स आहे. त्यानंतर 25,800च्या लेवलला पहा 11,000चा ओळा आहे कॉल सेलर्सचा, 36,000चा ओळा आहे पुट सेलर्सचा. म्हणजे काय तर मार्केटला आता 25,900ची लेवल खूप हर्डल आहे. एकतर त्याच्या खाली आलं तर 100 पॉईंट अजून जास्त खाली येऊ शकतं, किंवा जर याच्यावर जर मार्केट गेलं तर मार्केटसाठी आता फर्दर मार्केट चालू असताना काय डाटा क्रिएट होतो ते पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड घेता तेव्हा त्याचा ओआय डाटा काय आहे, त्यात कॉल सेलर पुट सेलर्स किती आहेत हेही पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण आता चार्टवर पाहूया. हेच आपण बँक निफ्टीच्या याच्यामध्ये अनालिसिस पाहूया. बँक निफ्टीमध्ये बघा की इथे एक टॉपला इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनला होता आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, त्याचा जो लो होता तो ऑलमोस्ट ब्रेक होण्याच्या मार्गावर, पण अजूनही ब्रेक झालेला नाही. या ज्या पॅटर्नचा जो लो होता तो ब्रेक झालेला नाही. मग आपल्याला काय करायचं, लाईन चार्टवर जायचंय आणि यामध्ये गेल्यानंतर इथे कोणता नियरेस्ट सपोर्ट आहे का, तर नाही. मग आपण काय करणार, 1 आवर टाइम फ्रेम येणार. आता बघा जो लो आपण कन्सिडर केला होता ब्रेक होण्यासाठी तो आहे 58,735. त्यानंतर दुसरा लो कुठे आहे, इथे 1 आवर टाइम फ्रेमला इथे खूप चांगला सपोर्ट आहे बघा 58,200चा. 15 मिनिटला या. आता आपल्या याच्यामध्ये खूप सिंपल ट्रेड आहे. समजा मार्केट उद्या ओपन झाल्यानंतर जर बँक निफ्टी 58,775 खाली एखाद्या बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने एंटर केले या पूर्ण फेजमध्ये, ऑलमोस्ट हा 500 पॉईंट्सचा फेज आहे, 500 पॉईंटचा एक हा गॅप आहे. तर याच्यामध्ये जर कॅन्डल्सने एंटर केलं तर आपल्याला खूप चांगलं टार्गेट भेटू शकतं. आणि आपलं टार्गेट काय आहे तर 58,206. त्यानंतर समजा जर मार्केट सपोर्ट ब्रेक न करता रेजिस्टन्सला गेलं तर तुम्ही रेजिस्टन्स पाहू शकता. मार्केटला रेजिस्टन्स खूप आहे, म्हणजे मार्केट या लेवलला वर जाण्यासाठी मार्केटला आता खूप हर्डल करावं लागणार आहे. 1 आवर टाइम फ्रेमला आपण पाहूया, डेलीच्या टाइम फ्रेमला पण. तर मी याचा अर्थ काय की आता ही जी लेवल आहे 58,775 याच्या खाली पुट साईडसाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ट्रेड भेटू शकतात. आणि मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा इंट्राडे करता तेव्हा तुम्ही काय करायचं तर कमीत कमी तुम्ही 5 मिनिट 10 किंवा 15 मिनिट टाइम फ्रेमला करा. तर स्कॅल्पिंग करत असाल तर 3 मिनिट बेस्ट आहे, पण 3 मिनिटची स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला एक्झिट पण 3 मिनिट्सनुसार घ्यायची आहे. ज्या टाइम फ्रेमनुसार तुम्ही एंटर करता त्या टाइम फ्रेमनुसार एक्झिट घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. मी अजून नवीन तुम्हाला आता रोज चांगल्या प्रकारे कॅन्डलस्टिकवर कसे ट्रेड घ्यायचे हे खूप चांगल्या प्रकारे गाईड करत राहील. तुम्हाला आवडणारे एखादे स्टॉक सांगा, आपण त्याचे पण ॲनालिसिस खूप चांगल्या प्रकारे करू. थँक्यू.